श्री गुरु लीलामृत अध्याय 3. पीठापुर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी, अपस्तंभ शाखेशी नाम आपाळ राजजाण. त्याची भार्या नाम सुमती, असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेया भिक्षा घाली. ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तैवेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुनी चरणी, नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी, मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझी मानसी, पावेल त्वरित म्हणितसे. माझे मनीची वासना, तुवा पुरवावी जगत्रजनना. अनाथ तारका नारायणा, म्हणून चरणी लागली. मज पुत्र झाले बहुत, नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित, अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत परम पुरुषा. जगत वंद्य देव सदृशा, तुम्हा सारिखा मजाता. ऐकोनी तियेचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. म्हणे तापसी तयेसी, पुत्र होईल तापसी. इतुके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी, विप्रवनिता तैवेळी. माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रेय येताती तैवेळी. विमुख न भावे तये काळी, भिक्षा मात्र घालिजे. हर्षे निर्भर होऊनी, राहिली दोघे निश्चिंतमनी. वर्तता जाहली अंतरवली, विप्र स्त्री परियेसा. ऐसे नवमास क्रमोनी, प्रसूत जाहली शुभदिनी. पुत्र होता विप्रेसी, श्रीपाद ठेविले तया नाव. वर्तत असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी. बांधिता मुंजी ब्रह्माचारी, म्हणता झाला वेदचारी. झाला संवत्सर षोडशी, विवाह करू म्हणतई पुत्रासी. श्रीपाद म्हणे ऐका भावे, आपण तापसी ब्रह्मचारी. कराल विवाह मज तुम्ही, समस्त स्त्रिया आम्हा माते सरी. जरी आणाल ते सुंदरी, न वरू म्हणती तयवेळी. श्रिया वल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे. नाम झाले त्रिमूर्ती कैसे, पितया ते म्हणतसे. ऐकोनी पुत्राचे वचन, आता याचिया बोलाती. मोडा घालिता परियेसी, विघ्न होईल भरवसी. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. माता करी अति दुःख, पुत्र असती आपणा दोन. पाय पांगुळ अक्षहीन, अमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकी तसे अमृत नयने. पुत्र दोघे जाहले सगुण, आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरणा, सर्व म्हणती तक्षणा. देखो येऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणोनिया. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी वो मानसी. कन्या पुत्र होतील यासी, पौत्र पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी याचे घरी, याचे वंश पारंपारी. कीर्तिवंत सचारचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा अवमाता. जाणे असे उत्तरपंथा, दीक्षा देणे साधूजना. ऐसे सांगोनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरिसी पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे.
दत्तात्रेय देव जाण, तिथे हिंडे याची कारणे, भक्तजना दीक्षा करणे, उपदेशी तसे हितार्थ. श्रीनाथार्पणमस्तु.